जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपला व्हिडिओ होणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचं जे काय आपलं मटेरियल असणार आहे त्या मटेरियलला मी कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही. पण जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला काही घेण्यास प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल अगदी तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचं आहे. जे की आपले व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला सर्व इन्स्टा पेजला पाहण्यासाठी भेटून जातील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. जे काही आपलं YouTubeवर जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचे सर्व प्रकारचे लिंक किंवा जे काही आपलं मटेरियल असेल ते मटेरियल अगदी तुम्हाला तिथे पण फ्रीमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यास जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला बीटच्या आणि सेपच्या अशा 2 लिंक दिलेल्या आहेत. त्या दोन्ही लिंकवर जाऊन जो काही आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या अलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये त्याला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर बीटचा आणि सेपचे असे मी 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. हे तुम्ही दोन्ही प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. तर सर्वात पहिलं बीटच्या प्रोजेक्टला तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्या बीटच्या प्रोजेक्टला ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता मी सर्व बीट तुम्हाला ॲडजस्ट करून दिलेले आहे. ठीक आहे, तर ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि प्लस बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी जे काही मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून अलाइट मोशनच्या फोल्डरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ॲड केल्याच्यानंतर जो काही मी तुम्हाला ओव्हरले दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हा ओव्हरले ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पाहू शकता 0401 पर्यंत यायचं आहे आणि हे जो आपला बाकीचा ओव्हरले आहे तुम्हाला सर्व कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर ओव्हरले कट केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पुन्हा सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आणि मी तुम्हाला इमोजी दिलेला आहे ते इमोजी तुम्ही ॲड करून घ्यायचे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि याला असं कमी झूम करून तुमच्या बरोबर पद्धतीने ॲडजस्ट करून लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ही जी आपली इमोजीची लेयर आहे ही तुम्हाला 0401 पर्यंत पूर्ण करून घ्यायची. ठीक आहे, 0401 पर्यंत पूर्ण केल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, म्हणजे तुम्हाला 0401 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे. ठीक आहे, आता मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला जे काही मी इमेज दिलेले आहे तुम्ही सर्व इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता बीटच्यानुसार तुम्ही सर्व इमेज ॲड करून घ्यायचे. ओके मित्रांनो, ह्या प्रकारे तुम्ही सर्व बीटच्या साहाय्याने इमेज ॲड करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता ह्या पद्धतीने तुम्ही इमेज ॲड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, पाहू शकता सर्व मी तुम्हाला इमेज ॲड करून दाखवलं आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे तुम्ही बीटच्या साहाय्याने ॲडजस्ट करून इमेज घ्यायची आहे. ठीक आहे, तर इमेज ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, बॅक यायचं आहे. त्यानंतर शेप इफेक्टमध्ये जायचं आणि जी आपली पहिली लेयर आहे इफेक्टची त्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बीटचा जो काही आपला प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ओपन केल्याच्यानंतर हे जे काही आपले पहिले 2 इमेज आहेत तर पहिले 2 इमेजला जे काही आपली पहिल्या लेयरचा आता इफेक्ट आपण कॉपी केला होता ते तुम्हाला हे 2 लेयरला तुम्हाला पेस्ट करून द्यायचे आहेत. आता पेस्ट करण्यासाठी त्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे. त्यानंतर इथे 3 डॉटवर जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही 2 नंबरची जी आपली इमेजची लेयर आहे तिला पण तुम्हाला हा पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता 3 डॉटवर येऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून बॅक घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा शेप इफेक्टमध्ये जायचं आणि 2 नंबरची जी काही आपली लेयर आहे इमेजची आपल्या इफेक्टची तर त्या इफेक्टच्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टवर जायचं आणि त्या 3 डॉटवर जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे पुन्हा बीटच्या प्रोजेक्टमध्ये. एखाद्या बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्यानंतर पाहू शकता आता तुम्हाला 0508 पर्यंत यायचं आहे आणि तिथून पुढे जे काही आपली इमेजचे सर्व इमेज लेयर आहे त्या इमेजच्या लेयरला हा 2 नंबरचा आपला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे.
तर पाहू शकता या प्रकारे तुम्ही हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून टाकायचा आहे. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो आता तुम्ही इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पाहू शकता 0401 पर्यंत तुम्हाला जायचं आहे. म्हणजे ठीक आहे, आता 0401 पर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, प्लस बटनावर क्लिक करून एक तुम्हाला रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. आता ब्लॅक ठेवल्याच्यानंतर ही जी लेयर आहे, ही तुम्हाला आता लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. म्हणजे 0401 पासून ही जी आपली लेयर आहे, ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं सर्चमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर पाहू शकता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवर जाऊन ही जी लेयर आहे तुम्हाला पूर्ण पुढं ढकलून 2000 ॲडजस्ट करून तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन खाली या प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता पाहू शकता तुम्हाला जितके हवे आहे तितके तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचे. ठीक आहे. आता स्क्रॉल केल्याच्यानंतर पाहू शकता पुन्हा तुम्हाला 0401 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला मीडियावर जायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला एक टेक्स्ट पेन जे दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ॲड केल्याच्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला झूमच्या ऑप्शनवर येऊन याला कमी झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जितकं तुमच्या पद्धतीने कमी झूम करायचं आहे तितकं तुमच्या पद्धतीने कमी झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवर येऊन या प्रकारे खाली तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता स्क्रॉल केल्याच्यानंतर पाहू शकता या प्रकारे तुम्ही स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता स्क्रॉल केल्याच्यानंतर ही जी आपली लेयर आहे टेक्स्ट पेनची ही तुम्हाला आता लास्टपर्यंत करून घ्यायची आहे. म्हणजे 0401 पासून ते तुम्हाला हे लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपली ही जी रेक्टेंगल आपण ॲडजस्ट केलेलं आहे ते 2 नंबरचं त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्मर जाऊन याला खाली थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो पाहू शकता 0508 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. तर 0508 पर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला प्लस बटनावर पुन्हा क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ब्लॅक ठेवल्याच्यानंतर ही जी लेयर आहे तुम्हाला पूर्ण आता लास्टपर्यंत पुरी करायची आहे. म्हणजे 0508 पासून तर लास्टपर्यंत ही लेयर पुरी करून तुम्हाला जायचं आहे इफेक्टमध्ये आणि इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. ओके. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर तुम्हाला क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि इथं हे पूर्ण पुढं ढकलून म्हणजे 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर 13.80 ॲड केल्याच्यानंतर बॅक येऊन तुम्हाला बिल्डिंग ऑपॅसिटीवर जाऊन इथं फक्त 10% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्या 10% ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर 03 16 पर्यंत यायचं आणि पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक तुम्हाला रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ब्लॅक ठेवल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर 0401 पर्यंत येऊन ही जी आपली मागची लेयर आहे ही तुम्हाला सर्व कट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला बिल्डिंग ऑपॅसिटीवर जायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला एक की द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0326च्या दरम्यान एक की द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0316 पर्यंत यायचं आहे आणि ही जी आपली लेयर आहे ही तुम्हाला पूर्ण 0 करून टाकायची आहे. तर पाहू शकता या प्रकारे आपलं स्लो ब्लॅक एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे. ठीक आहे. या प्रकारे झाल्याच्यानंतर आता तुम्हाला लास्टला बॉर्डर ॲड करण्यासाठी मित्रांनो करायचं काय आहे, तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून पुन्हा एक चौकोन रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला पुन्हा ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ब्लॅक ठेवल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन याला ऑन करून इथं पाहू शकता तुम्ही 9 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढं ब्लॅक चौकोन दिलेला आहे. त्या चौकोनवर तुम्हाला क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. ठीक आहे. तर व्हाईट ठेवल्याच्यानंतर बॅक येऊन तुम्हाला गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्हाला स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपॅसिटीवर जाऊन लाईटनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली ही जी लेयर आहे ही तुम्हाला आता लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. तर पाहू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.